वेलकम बॅक टू आवर चॅनल ऑनलाईन स्कूल. आज आपण मराठी सुगम भारती इयत्ता 7वी या पुस्तकातून पाठ क्रमांक 9 सदैव सैनिका पुढेच जायचे या कवितेचे स्वाध्याय सॉल्व्ह करणार आहोत. जर आपल्याला आमचा व्हिडिओ आवडला तर याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा, जेणेकरून पुढची व्हिडिओजची नोटिफिकेशन्स आपल्याला मिळेल. तर चला सुरू करूया. पाठ क्रमांक 9 सदैव सैनिका पुढेच जायचे स्वाध्यायाचे प्रश्न उत्तर. प्रश्न क्रमांक 1 आहे, खालील प्रश्नांची 1-2 वाक्यात उत्तरे लिहा. त्याचा अ आहे, सैनिक नेहमी मनाशी कोणते ध्येय बाळगतो? त्याचं उत्तर आहे, आपल्याला सदैव पुढेच जायचे आहे. देश रक्षणाचे कर्तव्य पार पाडताना मागे कधीच हटायचे नाही, हे ध्येय सैनिक नेहमी मनाशी बाळगतो. आ आहे, सैनिकापुढे कोणती संकटे उभी आहेत? त्याचं उत्तर आहे, सैनिकापुढे काळ रात्र उभी आहे, दिशा अंधाराने दाटल्या आहेत, काळे कुट्ट मेघ आकाशाला घेरून आहेत, त्यातून भयानक विजा कडकडतायत व दाही दिशांतून वादळ उसळते आहे. आता त्याचे सी आहे, सैनिकाला कोणत्या गोष्टी थांबवू शकत नाहीत? त्याचं उत्तर आहे, सैनिकाला प्रलोभने, मोहबंधने, विरोध किंवा क्रोध थांबवू शकत नाही. दैन्य दूर करणारी गळगंज संपत्ती ही सैनिकाला थांबवू शकत नाही. आता पुढचं आहे, खेळूया शब्दांशी. त्याचं अ आहे, खालील शब्दांसाठी कवितेतील समानार्थी शब्द लिहा. तर इथं काही शब्द आणि त्याचे समानार्थी शब्द लिहिलेले आहेत. पहिला आहे आकाश, नभ, रात्र, निशा, ढग, मेघ, राग, क्रोध, लोभ, मोह. पुढचा आहे आ, गटात न बसणारा शब्द लिहा. तर पहिला आहे निशा, रजनी, यामिनी, मेघ. तर याचं उत्तर आपल्याला मेघ हा लिहावं लागेल, कारण निशा, रजनी, यामिनी हे सगळे रात्र याचे समानार्थी शब्द आहेत आणि मेघ आपण ढगांना म्हणतो. दुसरा आहे सदैव, नित्य, सदोदित, क्वचित. तर याचं आपल्याला उत्तर लिहावं लागेल क्वचित. तर पुढचा आहे ई, अचूक शब्द ओळखा. तर इथं पहिला आहे दिशा, दिशा, दिशा आणि दिशा. तर याच्यामध्ये कोणता अचूक लिहिलेला आहे ते आपल्याला इथं लिहावं लागणार आहे. तर याचं उत्तर आहे दिशा. दुसरा आहे सदैव, 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 सदवई. तर याचं उत्तर आहे सदैव. आता पुढचा प्रश्न आहे ई, गैर हा उपसर्ग लावून तयार झालेले शब्द खालील आकृतीत दिलेले आहेत. हे शब्द अभ्यासा. अ हा उपसर्ग लावून तयार होणारे शब्द पुढील आकृतीमध्ये लिहा. तर पुढची जी आकृती आहे गैर शब्दापासून बनलेली आहे. गैरहजर, गैरसमज, गैरसोय आणि गैरवर्तन. याच पद्धतीने अ हा उपसर्ग लावून आपल्याला ही आकृती पूर्ण करायची आहे. तर याचं उत्तर आहे अन्याय, अयोग्य, अपूर्ण आणि असमाधान. पुढचं आहे खेळ खेळूया. पिवळ्या चौकोनात जोड शब्दातला पहिला शब्द व गुलाबी चौकोनात जोड शब्दातला दुसरा शब्द दिला आहे. त्यापासून योग्य जोड शब्द तयार करा. दिलेल्या जागेत लिहा. तर यापासून आपल्याला योग्य जोड शब्द तयार करून इथं लिहायचे आहे. त्याचं उत्तर असं आहे, कोळकौतुक, पांढरे फटक, डोंगरदरी, गप्पा टप्पा, वर खाली, सकाळ संध्याकाळ, जमवा जमाव आणि घाबरा खोबरा. या पद्धतीने आपल्याला हे पूर्ण करायचं आहे. आता पुढचं आहे लिहिते होऊया. त्याचा अ आहे, तुम्ही कोण होणार ते ठरवा. त्या संबंधित काही प्रश्न खाली दिले आहेत, त्यावर विचार करा. त्या प्रश्नांची उत्तरे तयार करून त्यांचे सलग लेखन करा. म्हणजे या आधारे तुम्हाला एक निबंध लिहावा लागणार आहे. मी कोण होणार हे आधी ठरवायचं आहे आणि का होणार, मी हे बनल्यानंतर भविष्यात काय काय करणार आहेत, मी ठरवलेले होण्याबाबत माझ्या कुटुंबातील सदस्यांची काय मते आहेत, हे होण्यासाठी मी काय प्रयत्न करणार आहेत, तर ह्या मुद्द्यांच्या आधारे आपल्याला एक निबंध लिहायचा आहे. तर हे तुम्ही लिहू शकता, पण एक नमुना निबंध म्हणून मी इथं याचं उत्तर दिलेलं आहे. मी डॅश डॅश होणार, मी देशसेवक होणार. आणि याचं जे निबंध आहे ते असं लिहावं लागणार. ते असं आहे, मी स्वतंत्र भारताचा नागरिक आहे आणि मला त्याचा अभिमान आहे. माझी प्रत्येक कृती ही देशाच्या हितासाठीच असेल. मी देशाची सेवा करणार हे जेव्हा मी माझ्या आई वडिलांना सांगितले तेव्हा त्यांनी आनंदाने मला पाठिंबा दिला.
देशाचा उत्तम नागरिक होण्यासाठी प्रथम मी माझे शिक्षण उत्तम प्रकारे पूर्ण करीन. मी देशाचा आदर्श नागरिक बनण्याचा प्रयत्न करीन. माझे भवितव्य घडवतानाही मी माझ्या देशाचाच प्रथम विचार करीन. माझ्या देशाचा नावलौकिक वाढेल असे मी प्रामाणिकपणे व सचोटीने करीन. आज आमच्या देशात निरक्षरता मोठ्या प्रमाणात आहे. मी दरवर्षी एका तरी माणसाला साक्षर करीन. मी माझ्या रोजच्या जीवनात नेहमी स्वदेशी वस्तूंचाच वापर करीन. पर्यावरण आणि राष्ट्रीय एकात्मता हे देखील भारतापुढील मोठे प्रश्न आहेत. म्हणूनच मी देशातील नागरिकांना पर्यावरणाचे महत्त्व पटवून देईन. सर्व धर्म समान आहेत याची जाणीव जनतेत निर्माण करून राष्ट्रीय एकात्मता निर्माण करण्याचा मी प्रयत्न करीन. अशी करीन मी माझ्या देशाची सेवा. या पद्धतीने तुम्हाला एक निबंध लिहावा लागणार आहे. पुढचा बघूया. खालील मुद्द्यांच्या आधारे अर्थपूर्ण परिच्छेद तयार करा व त्याला योग्य शीर्षक द्या. इथं मुद्दे दिलेले आहेत. संध्याकाळची वेळ, आई बरोबर फिरायला, झाडावर बसलेले पाखरांचे थवे, किलबिल, गायगुरे घराकडे, आल्हाददायक वातावरण, आईशी गप्पा मारत घराकडे परतणे. तर या मुद्द्यांच्या आधारे आपल्याला एक अर्थपूर्ण परिच्छेद तयार करायचा आहे. त्याचं उत्तर असं आहे. आमचे घर आमच्या शेतातच आहे. शेताच्या पलीकडे रान आहे. संध्याकाळची वेळ होती. सूर्य मावळतीला चालला होता. मी व माझी आई आम्ही रानात फेरफटका मारायला गेलो. झाडावर परतलेले पक्षी गोड किलबिलत होते. जणू ते घरट्यातल्या आपल्या पिल्ल्यांना दिवसभर काय केले याची कहाणी सांगत असावेत. गायगुरे दिवसभर चरून गोठ्यांकडे परतत होती. त्यांच्या गळ्यातील घंटांची मधुर किणकिण सर्वत्र पसरली होती. मंद हवेच्या झुळकेत सारी झाडे निवांत डोलत होती. आल्हाददायक वातावरणात आम्ही मायले गप्पात रंगलो होतो. आईमुळे मला निसर्गाकडे आत्मीयतेने पाहण्याची दृष्टी लाभली आहे. निसर्गाच्या किमयेविषयी बोलत बोलत आम्ही घरी परतलो. या पद्धतीने एक परिच्छेद तुम्हाला लिहायचा आहे. आता पुढचा आहे. आपण समजून घेऊया. खालील वाक्य वाचा. शाब्बास, चेंडूचा झेल छान घेतलास. छे छे, मला माहित नाही. बापरे, तो पहा साप. अबब, केवढी ही गर्दी. आपल्याला मनात दाटून आलेल्या भावना आपण एखाद्या उद्गारावाटे व्यक्त करतो. वरील वाक्यातील शाब्बास, छे छे, बापरे, अबब ही केवळ प्रयोगी अव्यय आहेत. या शब्दांमुळे आपल्या मनातील भावना प्रभावीपणे व्यक्त होतात. या शब्दांना उद्गारवाचक शब्द असेही म्हणतात. आता पुढचं आहे. आम्ही बातमी वाचतो. इथे एक बातमी दिलेली आहे शाळेसंबंधी आणि खाली काही प्रश्न दिलेले आहेत. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. तर या प्रश्नांची आपल्याला उत्तरे लिहावी लागणार आहे. ही बातमी तुम्ही वाचायची आहे आणि यातूनच या प्रश्नांची उत्तरे आहेत. तरी पण मी या प्रश्नांची उत्तरे इथं दिलेली आहेत. बघूया यांची उत्तरे काय आहेत. पहिला प्रश्न आहे. कार्यक्रमाची सुरुवात कशाने करण्यात आली? याचं उत्तर आहे ग्रंथदिंडीने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. दुसरा प्रश्न आहे. विद्यावर्धिनी विद्यालयात कोणकोणते कार्यक्रम साजरे करण्यात आले? त्याचं उत्तर आहे विद्यावर्धिनी विद्यालयात पुढील कार्यक्रम सादर करण्यात आले. पहिला आहे कविता, गोष्टी, ओव्या यांचे सादरीकरण. 2 नंबर आहे ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन. नंबर 3 शाळेच्या परिसरात मराठी भाषेच्या संवर्धनाचा संदेश देणारी भित्तिपत्रके लावली. नंबर 4 कवी कुसुमाग्रजांच्या निवडक कवितांचे वाचन. आता पुढचा प्रश्न आहे तिसरा. मराठी राजभाषा दिन कोणत्या तारखेला साजरा केला जातो? त्याचं उत्तर आहे मराठी राजभाषा दिन दरवर्षी 27 फेब्रुवारी या तारखेला साजरा केला जातो. चौथा प्रश्न आहे. कवी कुसुमाग्रज यांचे पूर्ण नाव काय? त्याचं उत्तर आहे कवी कुसुमाग्रज यांचे संपूर्ण नाव विष्णू वामन शिरवाडकर. पाचवा प्रश्न आहे. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी काय करायला हवे असे तुम्हाला वाटते? त्याचं उत्तर आहे मराठी भाषेच्या संवर्धनासाठी पुढील कार्य करायला हवीत. नंबर 1 ठिकठिकाणी भाषाविषयक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करणे. नंबर 2 ग्रंथालयांचा गावोगाव प्रसार व ग्रंथ प्रदर्शन यांचे आयोजन करणे. नंबर 3 थोर साहित्यिकांच्या मुलाखतींचे कार्यक्रम आयोजित करणे. नंबर 4
सार्वजनिक उत्सवात वक्तृत्व व निबंध स्पर्धांचे आयोजन करणे. नंबर 5, मराठी भाषेच्या संवर्धनासाठीच केवळ दूरदर्शनवर वाहिनी सुरू करणे. आणि नंबर 6, मातृभाषेतून शिक्षणाचा आग्रह व मराठी शाळांचे उत्थापन करणे. आता पुढचं आहे, आपण समजून घेऊया. खालील शब्द वाचा. पाऊल, गरीब, चूल, माणूस, जमीन, पाटील, कठीण, फूल, सामायिक, संगीत आणि शरीर. वरील शब्दातील शेवटच्या 2 अक्षरांचे निरीक्षण करा. काय जाणवते? या शब्दातील शेवटच्या अक्षराला काना, मात्रा, वेलांटी, उकार या चिन्हांपैकी कोणतेच चिन्ह नाही. म्हणजेच या शब्दांतील शेवटचे अक्षर आकारांत आहे आणि शेवटून दुसऱ्या अक्षराला दिलेली वेलांटी किंवा उकार दीर्घ आहे. लक्षात ठेवा, मराठी भाषांतील आकारांतापूर्वीचे इकार व उकार दीर्घ लिहितात, परंतु तत्सम संस्कृत मधून मराठीमध्ये जसेच्या तसे आलेले शब्दातील आकारांतापूर्वीचे इकार व उकार संस्कृतमधील मूळ शब्दांप्रमाणे ह्रस्व लिहितात. उदाहरण चतुर, मंदिर, गुण, कुसुम, प्रिय आणि स्थानिक. तर या पद्धतीने आपल्याला या धड्याचे पूर्ण प्रश्न उत्तर सॉल्व्ह करायचे आहे. आय होप की तुम्हाला हे सगळं समजले असतील. पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. गुड बाय.